पालेखुर्द आपण या आपल्याही सन्मानात आपण स्वीकार करा। तदनंतर उमेशजी गोंधळी, अनिलजी भोईर आणि सोमजी दाभाणे यांना विनंती आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। बर्थडे बॉय यांचा सन्मान आम्ही या मंचावरती करतोय। तुषार धुळे यांना विनंती करायला आपण या आपला सन्मान आम्ही या मंचावरती करू। थोड्याच वेळात आमदार सुरभाताई गायकवाड यांचे आगमन होतं या मंचावरती, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू। सन्मान आपण मंचावरती करतोय। प्रकाशजी बागुसकर यांना विनंती आपण या आपल्याही सन्मानाचा आपण स्वीकार करावा। मॅचला देखील सुरुवात झाली आहे, त्यामुळे आपण आता मॅचकडे वळतोय। उमेशजी गोंधळी, अनिलजी भोईर आणि सोहनजी दाभाडे आपण या आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स। मॅचला सुरुवात आणि इथे पहिल्याच बॉल वरती अप्रतिम झेल टिपलेला आपल्याला पाहायला मिळाला। व्हॉट अनबिलिव्हेबल कॅच, अप्रतिम झेल टिपला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। पहिला बॉल डॉट आला, त्यानंतर मात्र विकेट मिळवली गोलंदाजी मार्क वरती। विशालच्या खात्यामध्ये पहिली सफलता, श्री गणेश क्रिकेट संघ मानकिवलीला लागणारा धक्का पहिला। चार्ज ओव्हरचा असणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे। येस, व्यासपीठावरती तुम्ही पाहतात खऱ्या अर्थानं MD सरकार आमचे मितेश भाई धुले यांचं देखील शुभागमन झालं। त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। स्लॉट मध्ये नाहीये, ऑन साइडला वळवला, फिल्डर तैनात आहेत, बट थोडक्यासाठी अगदी मागे राहिले। प्रथमतः एक स्टेप पुढे आले, तर मग तिथे ते कॅच घेण्याची संभावना होती। हरीश धुळे साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील स्वागत आहे। नुकताच खरं तर त्यांच्या माध्यमातून आपण अध्यक्ष चषक ही आमदार चषक ही स्पर्धा मोठ्या थाटामाटानं पार पडताना पाहिली। मॅडी धुले यांच्यावरती देखील मोठी जबाबदारी त्या स्पर्धेची होती। ऑन साइडला वळवतोय, फटका चांगला आहे, गॅप मध्ये चालला बॉल, पहिल्या टप्प्यावरती चेंडू फरार, सीमा पार, रन्स मिळतील 4, येतोय दमदार असरदार चौकार। चांगला चौकार आला यापूर्वी देखील आपण पाहिलं तर डॉट बॉल आला होता, त्यानंतर विकेट मिळाली, त्यानंतर दुहेरी धाव आणि लागलेला हा चौकार। धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न खरं तर रातचा सुरू झालाय। ऑन साइडला लॉप केलाय, बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक नाही, भरपूर पुढे आले, अनुमान तिथे मात्र लावता आला नाहीये। बॉल मागे चालला, आता बॅकअपला फिल्डर भरपूर वेगाने येतील, तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना उधी मिळालाय। 8 धावा, येस, धावफलकावरती अंकित झाले तुम्हाला पाहायला मिळतात। येस, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 8 धावा धावफलकावरती आपण सध्या पाहतोय। विशाल गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा ऑफ ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ऑफ ड्राइव्हचा प्रयत्न फसलाय, शॉर्ट कव्हर रिजन मध्ये कॅच कंप्लीट, 1 मोर विकेट डाऊन। शेवटच्या बॉलवरती देखील जाता जाता विशालनं एक विकेट झटकावली आहे। आपण पाहता जबरदस्त गोलंदाजी भारत प्रेमी ओम कोंडेश्वर भूत संघ करतोय, जबरदस्त विकेटचं पतन।
जर आपण पाहिलं तर बैलगाडा शर्यत प्रेमी भारत प्रेमी ओम कोंडेश्वर भोज संघाला आपण पाहतात खरं तर उत्तमजी गवळी साहेबांनी पुरस्कृत केल्या संघ राहुल सर आम्ही नेहमी सांगतो की बैलाचा कासरा धरायला मर्दाचा काळीज अंगामध्ये लागतं. पोरीचा हात तर कोण पण धरेल पण मर्दाचं काळीज लागतं बैलाचा कासरा धरायला. आणि बैलगाडा शर्यत प्रेमी भारत प्रेमी खरं तर या ग्रुपनं खऱ्या अर्थाने या संघाला पुरस्कृत केले तुम्हाला पाहायला मिळेल. पुरस्कर्ते फार खुश असतील कारण पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 8 धावा आलेल्या आहेत आणि 2 विकेट इथे मात्र गमावलेले आहेत. बॅटिंग करत असताना ते मानकिवली संघाच्या विरोधामध्ये. बॉलर्स बॅक समोरच्या दिशेनं वेगवान आहे, बॉल थांबणार नाहीये, जाईल थेट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. गुड शॉट. Runs on board, loss of 2 wicket while batting in first session. Shri Ganesh Mankivli. काही क्षणातच जर आपण पाहिलं तर पहिल्या महिला दमदार आमदार अर्थातच सुलभाताई गायकवाड यांचे ते शुभागमन होताना आपण पाहणार आहात. खऱ्या अर्थानं आतुरतेने त्यांची देखील इथे वाट पाहिली जाते कारण हायट्रिक आमदार गणपत शेठ गायकवाड साहेबांच्या सौभाग्यवती आहेत. जनतेच्या मनातील दमदार आमदार म्हणून नेहमी ज्यांची ओळख राहिली आहे. भारतीय जनता पक्ष 142 विधानसभा मतदारसंघ आणि कल्याण पूर्व विभागातील पहिल्या महिला दमदार आमदार म्हणून नेहमी ज्यांची ओळख राहिली. कार्याला विकास कार्याला गती देणारा आमदार, महिला सक्षमी करणारा बळ देणारा आमदार, जनतेच्या हितासाठी सदैव जनतेमध्ये राहून कार्य करणारा दमदार आमदार म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे. सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं देखील काही क्षणातच आगमन होणार आहे. पंचांना विनंती आहे आपण सामना थांबवायचा आहे, सामना थांबवायचा आहे कारण याच दरम्यान तुम्ही पाहतायत शुभागमन झालं. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं ते शुभागमन झालं. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. तुम्ही पाहिलं तर कल्याण पूर्व मतदारसंघ 142 पहिल्या दमदार महिला आमदार अर्थातच सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आहे. ज्या गायकवाड परिवारानं संपूर्ण जनतेच्या हितासाठी आपलं आयुष्य वेचलं तर संपूर्ण गायकवाड परिवार तुम्हाला व्यासपीठावरती विराजमान पाहायला मिळेल. सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. मातला आपण सुरुवात करतोय. सलग 3 बॉल 3 षटकार आले तर मितेजी धुळे यांच्याकडून 5000 आणि सलग 3 बॉलवरती 3 विकेट जरी आले तर देखील मितेजी धुळे यांच्याकडून 5000 रुपयाची धनराशी देऊन सन्मान करण्यात येईल. क्या बात आहे. येस, एमडी किंग, एमडी सरकार जर व्यासपीठावरती असेल आणि पारितोषिक लागणार नाही असं कधी घडणारच नाही. नेहमीच खेळाडूंवरती, क्रिकेटवरती आणि समालोचकांवरती विशेष ज्यांचं प्रेम राहिलंय आमचं एमडी सरकार मितेश भाई धुळे. खऱ्या अर्थाने तुम्ही पाहतायत गोल्डन मॅन, त्यांच्या माध्यमातून पारितोषिक. त्याच समवेत तुम्ही पाहताय जनतेच्या मनातील दमदार आमदार
एक नारी सप्पे भारी सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड आपल्या व्यासपीठावरती विराजमान आहेत. ताईंचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. तिसाई मातेच्या आशीर्वादानं एक वाघीण उतरली मैदानामध्ये आणि तिने सर्वांचं मन जिंकलं. दमदार आमदार पहिल्या महिला दमदार आमदार 142 विधानसभा मतदारसंघ कल्याण पूर्व सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतोय. संपूर्ण गायकवाड परिवाराचं या स्पर्धेच्या वतीनं दहिवलीकरांच्या वतीनं आणि शेतकरी राजा त्यांच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करू. प्लेन मेस डॉट बॉलची समाप्ती मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थाने शेतकरी राजा आमचे निखिल शेठ चव्हाण यांचं मी कौतुक करणार आहे. प्रत्येक मान्यवरांचा आदर सन्मान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हा आमचा शेतकरी राजा आणि त्या राजाची सगळी प्रजा तुम्ही पाहतायत. त्या प्रजेच्या वतीनं त्या राजाच्या वतीनं व्यासपीठावरती उपस्थित सर्व लाडक्या मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करीत आहोत. आणि येस, आम्ही याचपूर्वी उल्लेख केला MD भाई अर्थातच MD सरकार त्यांच्या वतीनं तुम्ही पाहतायत कॉमेंट्री पॅनलसाठी 1500 आणि त्यासोबत डीजे ऑपरेटरसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक म्हणजे संपूर्ण मॅनेजमेंट टीम कडून मात्र त्यांच्यासाठी शुभेच्छा द्या आम्ही दिल्या त्या खऱ्या अर्थानं यशस्वी ठरतात. मितेश भाई दुले MD सरकार गोल्डन मॅन त्यांच्या वतीनं कॉमेंट्री बॉक्ससाठी पारितोषिक आले. डीजे ऑपरेटरसाठी पारितोषिक आले आणि दादांच्या स्पर्धेच्या वतीनं पुन्हा एकदा मी मनापासून आभार व्यक्त करू. सध्या मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर थोडं मैदानापासून दूर झालेलो आहोत कारण राहुल चव्हाण खरं तर तुमच्याच गावचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि त्यामुळे बघा समालोचक म्हणून तर त्यांच्या मनामध्ये न्यूट्रल भावना असेल पण कुठेतरी जर आपण पाहिलं तर मनामध्ये एक छोटा अंशिका विचार असे ना तो असेल की माझा गाव जिंकावा. गावासाठी मात्र प्रार्थना करताना आपल्याला पाहायला मिळतात सर्वच समर्थक त्यांचे मोठ्या संख्येने ते उपस्थित आहेत. जमल्या तमाम लाडक्या क्रिकेट प्रेमींच्या स्पर्धेच्या वतीनं मी समालोचक प्रथमेश ठाकूर कल्याण डोंबिवली स्वागत करेन. दहिवलीकरांच्या वतीनं तुमचं स्वागत आहे. 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये ही सध्या धावफलकाची गती तुम्ही पाहतात. बॅटिंग करताना श्री गणेश मानकिबले या संघाची तर दुसऱ्या बाजूला भारत प्रेमी ओम कोंडेश्वर बोध संघ देखील कुठे कमी नाही आहे. जबरदस्त गोलंदाजी करतात. अचूक लाईन आणि लेंथ वरती त्यांचे गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. आमचे सर्व तिसगावचे कार्यकर्ते तुम्ही पाहतात. सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांना ज्यांचा नेहमीच सपोर्ट असतो संपूर्ण कार्यकर्त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. वेलकम. चला ज्यांनी खरं तर इथे 2 व्हीलर बाईक 4 व्हीलर कार आपल्या पार्क केलेल्या त्यांना विनंती आहे की आपण थोडं बाजूला सर्व काढून घ्या प्लीज. 13 रन्स ऑन बोर्ड 13 धाबा फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा बॉल ऑन साइडला लॉप करायचा होता. शरीरभेदी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न. यंदाच्या हंगामामध्ये खऱ्या अर्थानं आमदार चषक या नावानं कित्येक दमदार स्पर्धा तुम्ही पाहिल्या. बुरदुलच्या क्रीडांगणावरती देखील आम्ही सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांच्या नावानं आमदार चषकाची दमदार स्पर्धा कव्हर केली. त्यानंतर MIDC तलोजा फेज मध्ये देखील आपण स्पर्धा पाहिली. तिसगावच्या मैदानावरती जरीमरी क्रिकेट संघ तिसगावनं देखील ताईंच्या नावानं जबरदस्त स्पर्धा आयोजित केली. त्यामुळे नेहमीच खऱ्या अर्थानं ताईंवरती सर्वांचं प्रेम. यांनी यावेळेस देखील विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये भारत प्रेमी ओम कोंडेश्वर बोध संघ काय कामगिरी करतोय. बॅक टू बॅक मिळवतायत विकेट. धक्का क्रमांक 14 श्री गणेश मानकिबलीला ठोक डीजे. ठीक, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय ज्यांचं आगमन झालंय कुळका बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा बांधकाम सभापती चेतनजी मनोहर धुळे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक मनपूर्वक स्वागत. सर्व मान्यवर या मंचावरती मनमुराद आनंद घेतात. आपण पाहतोय खरं तर राजेंद्र धुळे साहेब असतील. त्यानंतर आपण पाहतोय आमचे MD किंग. आपण पाहतोय मितेश भाई धुळे असतील. सिद्धजी धुळे साहेबांचं आगमन झालंय त्यांचंही मनपूर्वक स्वागत. मंगेजी विनायक धुळे साहेब हरेजी पंढरीनाथ धुळे साहेब यांचं आगमन झालंय त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. दहिवरी धमाका 13 बाईकचा ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. व्यासपीठावरती मान्यवरांची मांदे आहे तुम्ही पाहतायत. आमचे हरीश शेठ धुळे असतील. आमचे MD किंग अर्थातच मितेदादा धुळे सरकार असेल. त्यासोबत तुम्ही पाहतायत कल्याण पूर्व मतदारसंघ 142 विधानसभा निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं जनतेच्या भरघोस मताने निवडून आलेल्या जनतेच्या मनातील दमदार आमदार
कार्यसम्राट रणरागिणी तू बागिनी तू एक नारी सप्पर भारी. खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड आणि संपूर्ण गायकवाड परिवार आपल्या अतिथी मंचावरती विराजमान झालं तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यासोबत अनेक अशी मान्यवर आपल्या अतिथी मंचावरती विराजमान आपल्याला पाहायला मिळतात. VIP डाईस वरती सर्व अतिथी मान्यवरांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. दहिवलीकरांचा मेगा धमाका 13 बाईक या स्पर्धेमध्ये जणू काही बाईकचं शोरूम उभं केलंय अशी ही स्पर्धा. अर्थातच दहिवली चषक दहिवली धमाका. लेग स्टंप सोडून चाललाय का पाहायचंय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने पुढे स्कोर कार्ड आले ते 15 या आकड्यावरती 15 रन्स ऑन बोर्ड. धावांची गती काही केल्या वाढत नाहीये. धावांच्या गतीला चालना देणं फार महत्वाचं आहे. धावांची गती वेगानं वाढवणं फार महत्वाचं आहे. गायकवाड परिवार मी आवर्जून उल्लेख करेन. आमचे वैभव दादा गायकवाड खऱ्या अर्थानं मागे गणपती उत्सव मात्र जरीमरी मंदिरापाशी मोठ्या थाटामाटानं पार पाडला आणि येत्या 13-14 तारखेला आई तिसाई मातेचा पालखी सोहळा देखील गायकवाड परिवाराच्या मदतीने आम्ही मोठ्या थाटामाटानं पार पाडू. धावसंख्या 15. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2.4 षटकांचा केस संपन्न झालाय. पुढचा बॉल प्रथमेश दिलस्कूप करण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी करतोय. भन्नाट गोलंदाजी सध्याच्या घडीला प्रथमेश करत असताना, कारण आतापर्यंत प्रथमेशने 5 चेंडू हाताळलेत. धाव मात्र आपण पाहिलं तर 1 खर्च केली आहे, ती देखील लेग बाईच्या स्वरूपात. म्हणजे आपण पाहिलं आणि 1 वाईट बॉल देखील आला. म्हणजे 2 धावा त्याने खर्च केल्यात. 1 जी आली ती लेग बाईच्या स्वरूपात ती गोलंदाजीच्या खात्यामध्ये जोडली जाणार नाही. दॅट्स वाय पहिल्या 5 मध्ये त्याने 1 खर्च केली, 1 विकेट मिळवली. व्हेरी गुड बॉलिंग प्रथमेश. इम्प्रेस करतोय प्रथमेश. ये नाम नाही ये ब्रँड आहे. दाखवलंय त्यानं मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी त्यानं केली. भन्नाट गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 1 षटक त्यानं हाताळलं. फक्त 1 धाव खर्च केली आणि 1 विकेट मिळवली. हे बदलापूरचे प्रेक्षक आहेत, टाळ्यांचा कडकडाट करतायत. प्रथमेश जर ज्या प्रकारची गोलंदाजी केली आहे, भारत प्रेमी ओम कोंडेश्वर भोज या संघासाठी 3रं षटक त्यानं फेकलं. 1 रन खर्च केली आणि 1 विकेट मिळवली. 3 षटकांच्या अखेरीस श्री गणेश क्रिकेट संघ मानकिपलीची धावसंख्या 15. आणि त्यांच्या साथीला आपण पाहतोय आमचे वसंत गायकवाड साहेबांचं आगमन झालंय. भाऊजी आहेत, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीने आपण पाहतोय शर्मिला गायकवाड आणि जागृती गायकवाड ताईंचं देखील आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर मुख्य मंचावरती नुकताच आगमन झालंय. युवा नेतृत्व आपण पाहतोय. अग्रयुवक संघटना अध्यक्ष आमचे नयन मुठे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. खोपोलीचे नगरसेवक अजिंक्य तावडे साहेबांचं आगमन झालंय. त्यांचे मनपूर्वक स्वागत. त्यांच्या साथीला यश जाधव साहेबांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. विशालजी पाटील आपण आलात, या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दर्शनजी देशमुख यांचं आगमन झालंय. त्यांचंही मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यस डीजे मास्टर. क्या बात आहे. मान्यवरांची मांदी आळी खऱ्या अर्थानं तुम्हाला पाहायला मिळते व्यासपीठावरती. अमरीश ड्राइव करण्याचा प्रयत्न होता, अडवलं गेलं बॉल. वॉट ऑफ फिल्डिंग, वॉट ऑफ सुपर फिल्डिंग. कबर रिजन मध्ये जर आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक जबरदस्त कामगिरी पटकावतात आणि यस रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज होते बाद. झटका क्रमांक 5. मैदानाच्या आतमध्ये श्री गणेश मानकिपली संघ अडचणीत सापडलाय. चिक चिक. सन्मानाचा आपण स्वीकार करा. या पण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हरीश शेठ दुले मला तर वाटतं आता आपल्यातून रजा घेतात की काय, कारण नुकतंच आमदार चषकाची दमदार स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पार पडली. व्यासपीठावरती संपूर्ण गायकवाड परिवार तुम्हाला उपस्थित पाहायला मिळेल. जनतेच्या मदतीसाठी नेहमी धावून जाणारा हा गायकवाड परिवार तुम्ही पाहतायत. प्रथमतः हॅट्रिक आमदार म्हणून ज्यांची ओळख राहिली ते अर्थातच आमचे गणपत शेठ गायकवाड साहेब असतील. त्यानंतर पहिल्या कल्याण पूर्व मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत जनतेच्या खऱ्या अर्थानं प्रेमानं आणि तिसाई मातेच्या आशीर्वादानं एक नारी सप्पर भारी ज्या निवडून आल्या त्या आमच्या सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड असतील आणि त्यानंतर वैभव शेठ गायकवाड आमचे असतील. नेहमीच ज्यांचं जनतेसाठी जबरदस्त कार्य आपण पाहत असतो.
संपूर्ण गायकवाड परिवाराच्या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतोय. तथा MD सरकार तुम्ही पाहता आमच्या व्यासपीठावरती, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करू. मान्यवरांची ही मांदियाळी व्यासपीठावरती तुम्हाला पाहायला मिळेल. हे खऱ्या अर्थानं आमचे शेतकरी राजा निखिल शेठ चव्हाण साहेबांवरती असलेलं प्रेम हे दहिवली गावावरती आणि दहिवलीच्या या बाईकच्या शोरूम असलेल्या स्पर्धेवरती राहिलेलं प्रेम तुम्ही पाहता. व्यासपीठावरती सन्मान सुरू आहे. सर्व मान्यवरांचा आभार. 3.3 षटकांचा खेळ संपन्न. 20 धावा दाफलकावरती 5 विकेट गमावल्या आहेत. श्री गणेश क्रिकेट संघ मानकिबली सध्या अडचणीत सापडलाय आणि खऱ्या अर्थाने कुठेतरी नाराजगी राहुल चव्हाण सरांच्या देखील चेहऱ्यावरती पाहायला मिळेल. पुढचा बॉल फुलटॉ ड्राईव्ह करायचा होता. विकेट किपर कडनं चूक झाले. लक फॅक्टर ऑन, पण बॉलला मागे अडवलं गेलंय. व्हॉट अ सुपर फिल्डिंग. चेस मोठा होता पण अशक्य नाहीये क्रिकेटमध्ये काहीच. असं वाटलं एका चरणावरती की 4 मिळतील, पण तिथे धावचेच्या स्वरूपात विकेट मिळाली. झटका 6वा. कल्याणच्या विकासासाठी खऱ्या अर्थाने जनतेनं निवडून दिलेल्या दमदार आमदार सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांचा कार्याचा गुणगावरव करणारं हे संगीत तुम्ही ऐकलं. आणि इथे आणखीन एक विकेट मिळण्याची संभावना आणि येस मिळेल. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बाद होतोय. तू चल मे आया ही स्थिती सध्या मैदानामध्ये. 1 मोर विकेट डाऊन. कारण यावेळेस देखील मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. बॉल उंच आकाशामध्ये उडवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. वेल जज कॅच. अप्रतिम झेल टिपत असताना शेवटच्या बॉलवरती देखील जाता जाता विकेट मिळवले किशोरनं. डाव संपला पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये फलकावरती 23चं टार्गेट. या मंचावरती मी विनंती करेल सन्मान करण्यासाठी आमचे त्रिमूर्ती खरतर ज्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. मग बाळकृष्ण मुंडे साहेब असतील, त्यांच्या साथीनं गजेंद्र गडगे असतील आणि आमचे शेतकरी राजा निखिलजी चव्हाण यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण आता अगदी समोर चमचमणाऱ्या 13 बाईक तुम्हाला पाहायला मिळतील. उद्याच्या रात्रीमध्ये कळणार आहे या 13 बाईक कोणत्या गावामध्ये जातील. एक बाईक कासगावमध्ये जाणार आहे, ते जोबेली गावामध्ये एक बाईक जाणार आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक चंद्रकांतजी भिक्खू म्हात्रे साहेब यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आज खरं तर बाळकृष्ण मुंडे साहेब यांच्या अर्धांगिनी त्यांचा वाढदिवस सोहळा आहे. रविताताई यांचा वाढदिवस सोहळा आपण या मंचावरती इथे मात्र केक कट करणार आहोत. फक्त आपण 5 मिनिटं मॅच थांबवतोय, याची आपण नोंद घ्यायची पंच, कारण केक देखील आपण कट करणार आहोत. खरं तर या स्पर्धेचे दमदार शिल्पकार
बाळकृष्ण मुंडे साहेब यांच्या अर्धांगिनी रविताताई यांचा आज वाढदिवस सोहळा आहे, त्यामुळे तो सोहळा आपण पार पाडतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. या मुख्य व्यासपीठावरती आपण पाहतोय बरेचसे मान्यवर दाखल झालेत, परंतु सध्याच्या घडीला महिला वर्ग देखील कुठेच कमी नाही आहे आणि मुख्य व्यासपीठावरती महिलांचा ताफा तुम्हाला जरूर पार पाडेल. सुलभाताई गायकवाड यांचं आगमन झाले, विद्यमान आमदार, त्यांचंही मनपूर्वक स्वागत आपण करू. त्यांच्या साथीने आपण पाहतोय खरं तर विकासाचे महामेरू म्हणून त्यांची ओळख आहे. शुभ सन्मान आपण या मंचावरती करतोय. सर्व मान्यवर आपण मुख्य व्यासपीठावरती थांबा. मी विनंती करेल सुलभाताई गायकवाड आपण या आपला सन्मानाचा आपण स्वीकार करा. एक नारी सप्पे भारी आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही पाहिलं तर कल्याण पूर्व मतदारसंघ विधानसभा 142 पहिल्या महिला दमदार आमदार वाघिनी तू रणरागिनी तिसाई मातेच्या आशीर्वादानं खऱ्या अर्थानं पहिलं पाऊल टाकलं आणि पहिलंच पाऊल ज्यांचं सफल राहिलं या करूया आपण शुभ सन्मान. कल्याण पूर्व मतदारसंघ विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेच्या मनातील दमदार आमदार म्हणून ज्यांची नेहमीच ओळख राहिली आहे त्या अर्थातच सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचा आपण सन्मान आपल्या अतिथी मंचावरती करणार आहोत. संपूर्ण गायकवाड परिवाराचे या स्पर्धेच्या वतीनं आणि अर्थातच शेतकरी राजा आणि ज्या राजाची प्रजा आहे आणि त्या राजाच्या माध्यमातून क्रिकेटचा दमदार सोहळा तुम्ही पाहताय. जणू काही या दहिवली गावामध्ये आणि या बदलापूर शहरामध्ये बाईकचं शोरूम उभारण्यात आलेलं आहे. दहिवलीकरांच्या वतीनं आणि शेतकरी राजा निखिल शेठ चव्हाण यांच्या वतीनं आम्ही करतोय शुभ सन्मान. जनतेच्या मनातील दमदार आमदार अर्थातच कल्याण पूर्व मतदारसभा विधानसभा निवडणूक 142 मतदारसंघ सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करतोय. विनंती आहे आपली संपूर्ण मॅनेजमेंट टीम आपण तिथे जॉईन व्हायचंय. हा सन्मान नव्हे, हा मेगा सन्मान असेल, कारण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर कल्याण पूर्व 142 मतदारसंघ विधानसभा निवडणुकीमध्ये पहिलं पाऊल यशस्वी ज्यांनी ठेवलं हायट्रिक आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्या सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड यांचा शुभ सन्मान आपण करतोय. व्यासपीठावरती तुम्ही पाहतायत खऱ्या अर्थानं शुभ सन्मान केला जाईल. जनतेच्या मनातील दमदार आमदार म्हणून ज्यांची ओळख राहिली आहे पहिल्या महिला दमदार आमदार अर्थातच सौभाग्यवती सुलभाताई गायकवाड यांचं आपण सन्मान करतोय. कम ऑन डीजे. आपण वाढदिवस देखील इथे लगेच साजरा करणार आहोत. प्रार्थना करेन की ताई आपल्याला आयुष्य लाभो, चांगलं मोठं आयुष्य लाभो आणि असत असत खेळत राहा. शुभ असते आपण शर्मिलाताई यांचाही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करा. महाराष्ट्राचं महावस्त्र अलंकार, मायेची प्रेमाची आपुलकीचे उबदार शाल आणि त्याचबरोबरीने आपण पाहतो या स्पर्धेची गोड आठवण छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन आपण हा सन्मान करतोय. हा सन्मान या मंचावरती होत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांची गोड प्रतिमा देऊन आपण हा सन्मान करतोय. तदनंतर मी विनंती करेल
आमचे वसंत गायकवाड साहेब आपण या, आमचे लाडके भाऊजी आहेत, त्यांचाही सन्मान आम्ही या मंचावरती करू. मी विनंती करेल निखिलजी जबान शेतकरी राजा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या मंचावरती करतोय. खरं तर गडगे कुटुंब आपण पाहतोय आणि गडगे कुटुंबाचे जावई वसंत गायकवाड साहेबांचा हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना तदनंतर जागृतीताई गायकवाड आपण या, आपलाही सन्मानाचा आपण स्वीकार करा. या स्पर्धेमध्ये आपण आलात, आपला मोलाचा वेळ आपण दिलात, आपला आम्ही आभारी आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून ताईंच्या शुभ हस्ते हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना खरं तर आपल्या भारताची संस्कृती आहे, अतिथी देवो भव आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान हा झालाच पाहिजे आणि आता तोच मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून जपतोय. फोटो सेशन देखील आता होतोय. विद्यमान आमदार सुलभाताई गायकवाड आणि त्याचबरोबर आपण पाहतो या स्पर्धेची त्रिमूर्ती, मग आमचे गजेंद्र गडगे असतील, बाळूशेठ मुंडे असतील आणि निखिलजी चव्हाण शेतकरी राजा, हरेजी धुळे साहेब, बालचंद्रजी खाडे साहेब हे सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत. चला पुन्हा एकदा सन्मानपूर्वक आपण वळतोय मुख्य व्यासपीठावरती. केक देखील आपण कट करणार आहोत, थोड्या वेळात आपण केक जरूर कट करू. सर ताईंना विनंती आहे, आपण केक कट करतोय. चला मॅच ऑन. पहिले सत्र संपन्न झालं, द्वितीय सत्राला सुरुवात झाली आणि आता सर्वच मान्यवरांच्या वतीनं दोन्ही टीमला विशू ऑल द बेस्ट. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो गोलंदाज पंकज बोले. टार्गेट या मॅच मध्ये 23 धावांचं. 4 षटकांची बाश तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड राऊंड मधून हा पहिला सामना आहे, अर्थातच वेगळ्या हाफ मधून ही बाश आपल्याला पाहायला मिळेल. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आहे आणि त्याच अंतर्गत हे दोन संघ आपण पाहतोय. विशाल भारतीच्या बॅट मधून बॉल चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर, लॉंग लेगला खेचलेला दर्जेदार षटका. ठीक करतोय. मी कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेंद्र धुळे साहेबांना विनंती करेल, आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय. मुख्य व्यासपीठावरती नुकताच आगमन झालंय. खरं तर क्रिकेटला धर्म मानणारं व्यक्तिमत्व आहे आमचे कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक चंद्रकांत म्हात्रे साहेबांचं आगमन स्वागत. राजेंद्र धुळे साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू. जयरमान क्रिकेट संघ सोरा 11 जोवेली विरोधात उमर 11 गोरेगाव या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला महेंद्र धुळे तर दुसऱ्या बाजूला फिरोज अन्सारी अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. टॉस आपण लगेच संपन्न करतोय. राजेंद्र धुळे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करू. चला महेंद्राने सांगितलंय कॉल तुम्ही करा. टॉस इथे जिंकलाय टीम गोरेगाव संघाने, निर्णय कळवा. बॅटिंग करणार. थँक्यू सो मच. मातला सुरुवात. षटक क्रमांक पहिलं चालू आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धमाकेदार सुरुवात आहे. 23 धावांचं लक्ष्य, परंतु यावेळेस फटका प्रतिमे, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या षटकामध्ये घनागती पार करत असताना विशाल भारतीच्या साथीने शंकर पाटील, बॉल सीमा पार, इट्स मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. नुकताच ज्यांचं आगमन झालं बदलापूरच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत. आमदार
सौभाग्यवती सुलभाताई गणपत गायकवाड, कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय दमदार आमदार आहेत, त्यांचे मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. 18 धाबा धावफलकावरती येणारे 18 बॉल आणि आता 5 धाबांची गरज. हा वाढदिवस सोहळा वर्षातील खास दिवस रविताताई मुंडे यांचा वाढदिवस सोहळा आपण संपन्न करतोय. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील रविताताई मुंडे यांना. पुन्हा एकदा आपण वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. चला मॅच आपण कंटिन्यू करू. 5 धाबांची गरज. गोलंदाज निलेश मराठे आले. कॉट बिहाइंड टॉप एज लीडिंग एज आणि आता फलंदाज होईल बाद. पहिला धक्का लागेल टीम भोज संघाला. फलंदाज बाद. षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलमध्ये विकेट आली आणि आता अगदी आपण पाहतो टार्गेट 23 धावांचं होतं. साधं सोपं टार्गेट म्हणावं लागेल कारण 24 बॉल आणि आता यावेळेस ऑन साईडला फटका दमदार आहे. विजय स्टोक या ठिकाणी आपण पाहतो. विजय भव टीम भारत प्रेमी ओम कोंडेश्वर भोजा संघ या ठिकाणी विजय झालेल्या विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. एंड दिस बैल देन ऑल इज बैल. चांगला खेळ सध्या तरी राहिले टीम भोज संघाचा मैदानाच्या आतमध्ये आणि हा सामना सहज सोप्या पद्धतीने आपल्या खिशात घातलेले विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. टीम श्री गणेश क्रिकेट संघ बाणिकुलीचं सुद्धा विशेष कौतुक.